सुरू करते त्या एकमेव अल्लाच्या नावाने, जो आपल्याला योग्य आणि अयोग्यतेची निवड शिकवतो. आदाब, मी परवीन खान दिव्य संदेश या यूट्यूब वाहिनीवर आपले मनापासून स्वागत करते. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण दररोज सकाळी उठतो. हे इतकं सामान्य वाटतं की आपण याचा विचारही करत नाही. पण आज एक प्रश्न स्वतःला विचारा, आज पुन्हा उठणं खरंच खात्रीची गोष्ट होती का? हे श्वास, ही जाणीव, आजचा दिवस, हे सगळं अल्लाची एक मोठी नेमत आहे. बंधू आणि भगिनींनो, कुराणच्या शिकवणीनुसार आयुष्य जगणारा माणूस आणि अल्लाला न मानणारा माणूस यांच्यातला खरा फरक बाहेरून दिसतो. तो कपड्यात नाही, बोलण्यात नाही, तो फरक अंतःकरणात आहे. हा फरक म्हणजे हिकमत, अल्लाकडून मिळालेला शहाणपण. ही हिकमतच माणसाला आयुष्यात घडणाऱ्या घटनांकडे फक्त योगायोग म्हणून पाहू देत नाही, तर त्यामागे अल्लाची योजना आहे हे समजायला शिकविते. विश्वास ठेवणारा माणूस सकाळी उठतो तेव्हा तो आपल्या आजूबाजूला अल्लाच्या निशाण्या पाहतो. सूर्य उगवतो, हवा वाहते, श्वास चालू राहतो. अल्लाह कुराणमधील सूरामध्ये म्हणतो, आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीत तसेच रात्र आणि दिवसाच्या बदलात बुद्धिमान लोकांसाठी निशाणे आहेत. बंधू आणि भगिनींनो, जरा विचार करा, रात्री झोपताना आपण कुठे असतो? आपल्याला काहीच आठवत नाही. ही अवस्था मृत्यूसारखी नाही का? अल्लाह या संदर्भात कुराणमध्ये म्हणतो, अल्लाह झोपेच्या वेळी आत्मा घेतो आणि ठरलेल्या वेळेपर्यंत तो परत पाठवतो. म्हणजेच प्रत्येक सकाळ म्हणजे आत्मा परत मिळवणं आहे. कोणीही खात्रीने सांगू शकत नाही की तो झोपल्यानंतर पुन्हा उठेलच. उद्याचा दिवस आपल्या नशिबात आहे की नाही हे कोणालाच माहीत नाही. म्हणूनच ईमान ठेवणारा माणूस सकाळी उठल्यावर सर्वप्रथम अल्लाचे आभार मानतो. तो फजरची नमाज अदा करतो आणि ठरवतो की आजचा दिवस अल्लाहचा संतोष मिळवण्यासाठी वापरायचा आहे. दिवसभर त्याच्या मनात एक जाणीव असते, अल्लाह मला पाहत आहे. म्हणून तो प्रामाणिक राहतो, पापांपासून दूर राहतो आणि चांगल्या कामांकडे वळतो. पण जे लोक अल्लाहला विसरतात त्यांची सकाळ चिंता, ताण आणि घाईने सुरू होते. ते आयुष्य एका यांत्रिक साच्यात जगतात. ते हे विसरतात की आजचा दिवस कदाचित शेवटचा असू शकतो. अल्लाह याबद्दल चेतावणी देतो. लोकांचा हिशोब जवळ आला आहे तरी ते निष्काळजी आहेत. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक सकाळ ही केवळ नवीन दिवस नाही, तर एक इशारा आहे आणि एक संधी आहे. तर चला ठरूया, आपली प्रत्येक सकाळ आपल्या आठवणीने, अल्लाच्या आठवणीने सुरू करूया. त्याच्या आदेशानुसार आयुष्य जगूया आणि जन्नती आयुष्य कमवण्याचा प्रयत्न करूया. अल्लाह आपल्याला हिकमत देव, इमानवर कायम ठेव आणि प्रत्येक सकाळ त्याच्या जिक्रेने सुरू करण्याची तौफीक देव. आमीन. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत दिवस संदेश या वाहिनीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.